आजच्या या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि धारावीच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी या ठिकाणी आमच्या बरोबर असलेले शिवसेनेचे सगळे आमदार खासदार विरोधी पक्षनेते काँग्रेसच्या अध्यक्षा मुंबईच्या आणि धारावीच्या स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड आणि या ठिकाणी जमलेले धारावीकर तसेच धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी साथ देण्याकरिता आलेले या ठिकाणी सर्व मुंबईकर जागृत जनता, आज या ठिकाणी आम्ही हा भव्य मोर्चा घेऊन आलेलो आहोत। पण त्यापूर्वी ज्यावेळी आम्ही या मोर्चाचं काम सुरू केलं आणि उद्धव साहेबांनी जेव्हा साथ दिल्याची घोषणा केली, लगेच या सरकारमध्ये असलेले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 2018 मध्ये ज्यावेळी उद्धव साहेबांच्या कार्यकाळातच या योजनेकरिताचा GR काढला गेला आणि सगळी प्रक्रिया राबवली गेली। मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 2018 मध्ये उद्धव साहेब नव्हे तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच काळामध्ये तो GR काढला गेला। या उलट उद्धव साहेबांचा कार्यकाळ जेव्हा झाला तेव्हा त्यांनी त्या GR मध्ये असलेल्या काही ज्या खोट आहे ती बघून त्या GR सहित संपूर्ण निविदा प्रक्रिया जी आहे ती रद्द केली। आपल्याला माहित असेल की आता या ठिकाणी जेव्हा शिंदे फडणवीसाचं सरकार आलं, सरकार आल्याबरोबर पहिलं काम जर त्यांनी कोणतं केलं असेल तर 2022 ला नवा GR आणला आणि 2018चा जो जुना GR आहे तो पुनर्जीवित केला। नव्या GR मध्ये पूर्वीच्या GR मध्ये ज्या सवलती दिल्या होत्या त्या सवलतींच्या अधिकच्या सवलती देण्याचं काम या नवीन शासन निर्णयानं केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांनी निविदा प्रक्रिया राबवली की मागच्या 2018च्या वेळी जो विकासक त्यावेळी यशस्वी ठरला होता बोलीमध्ये तो यावेळी कम्पीट करू शकणार नाही, तो अटी शर्तीमध्ये बसणारच नाही। अशा तऱ्हेनं मॅच फिक्सिंग करून त्यांचा लाडका जावई असलेला अदानी जो आहे तो अदानी त्यांनी त्या ठिकाणी आणला। आपण पाहतो की अदानी आणल्याबरोबर रोज एक नवीन GR निघतोय, नोटिफिकेशन निघतंय आणि ते काढत असताना वारंवार अदानीला कसा फायदा होईल, त्याला GST माफी कशी देता येईल, त्याला प्रीमियम मध्ये कशी माफी देता येईल, फंजिबलच्या किमतीमध्ये कशी सूट देता येईल, अशी अनेक रोज नवीन नवीन सूट त्यांना कशी देता येईल, अशा पद्धतीनं नवनवीन सवलतींची लयलूट ही जी अडाणीवरती करण्यात आली। मित्रांनो मला सांगा, हा मला वाटतं पहिला प्रकल्प असेल, त्या प्रकल्पाचा कालावधी आहे 17 वर्ष आणि 17 वर्षानंतर जर अडाणीने अजून विलंब केला, उशीर केला तर त्याला दंड काय, त्याला ते डिले पेनल्टी म्हणतात। त्यांनी डिले पेनल्टी ठेवली आहे 2 कोटी रुपये वर्षाला, फक्त 2 कोटी। 1 लाख कोटी नफा असणारा हा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये डिले पेनल्टी की हे पीनट आहे की पेनल्टी आहे अशी शंका यावी अशा तऱ्हेनं एक त्यांना सवलत देण्यात आलेली आहे, जेणेकरून आपण पाहतो की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक राहतात। हे ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारे जे लोक आहेत ते वर्षानुवर्ष तिकडे राहिल्यानंतर आपण पाहतो की त्यांचं खरं घर जे आहे ते विसरून गेलेले आहेत। आता 17 वर्षाचं त्यांना वेळ आणि त्यानंतर 10 वर्ष 15 वर्ष जर त्यांनी अशीच काढली तर मला सांगा की 32 वर्षानंतर 25 वर्षानंतर आपल्याला घर मिळेल ही गोष्टच धारावीकर विसरून जातील आणि त्यामुळे हा टाइम बाउंड प्रोजेक्ट झाला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली। मागण्या अनेक केलेल्या आहेत। आता मला काही लोकांनी विचारलं, काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, राऊत साहेबांनी सांगितलं होतं की प्रेस कॉन्फरन्स घ्या, आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली। काहींनी विचारलं की आता शिंदे साहेब जे आहेत, फडणवीस साहेब जे आहेत
ते धारावीकरांना 400 चौरस फुटाचं घर देणार आहेत. तुम्ही 400 फूटच मागत होता आणि आता उद्धव साहेबांनी नवीन 500 फूट काय प्रकार आणला. मुद्दा असा आहे की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब 400 देत नाहीत. त्यांच्या GR मध्ये, त्यांच्या धोरणामध्ये, नोटिफिकेशनमध्ये जे जे काही जाहीर केलंय त्या कुठेच त्यांनी 400चा उल्लेख केला नाही. त्यांनी SRAच्या अंतर्गत फक्त 300 फूट देण्याचं सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं. उद्धव साहेबांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अदानीला जेव्हा एवढी खैरात ते करतायत, एवढ्या सवलती जेव्हा ते देत आहेत, तर त्यावेळी धारावीच्या जनतेसाठी 500 चौरस फुटाचं घर का मागू नये. आणि ही मागणी जी आहे ही आमची अतिशय न्याय्य अशी मागणी आहे. मित्रांनो, फक्त धारावीचा प्रश्न नाही. आपल्याला माहीत असेल की मुंबई शहरामध्ये MMRD अंतर्गत MUTP आणि MUIP जे प्रकल्प झाले, ते प्रकल्प व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट म्हणून घोषित झाले होते. धारावीचा प्रकल्प सुद्धा 2007 सालीच व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे. व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे, परंतु या प्रकल्पामध्ये कट ऑफ डेट आहे 1 जानेवारी 2000च्या नंतरचे जे लोक असतील ते लोक अपात्र ठरणार आहेत. आणि 2-3 वेळा जो धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीचा सर्वे झाला, जे अनेक्षर 2 झालं, त्यामध्ये साधारणपणे 70 ते 80% लोक जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत. मला आपल्याला हेच सांगायचं आहे, अपात्रसाठी त्यांनी काय सोय केली आहे. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जे लोक अपात्र ठरतील त्यांना धारावीपासून 10 किलोमीटरच्या पुढे, 10 किलोमीटरच्या पुढे किती सांगितलं नाही, म्हणजे ते किती पुढे जाऊ शकतात, त्यांना त्या ठिकाणी सशुल्क किंवा भाडे तत्वावरील घरं जी आहेत ती दिली जाणार. म्हणजे अख्खी धारावी जी आहे ती विविध प्रकल्पाच्या नावे रिकामी करायची. त्यानंतर धारावी जी आहे ती अपात्र घोषित करून ती अगदी मुंबईच्या बाहेर ढकलून द्यायची आणि संपूर्ण धारावी आणि नंतरच्या काळामध्ये संपूर्ण मुंबई जी आहे ती अडाणीला द्यायची. अशा पद्धतीचा हा डाव आहे. आणि ह्याबद्दल आम्ही जेव्हा हतबलता घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या मागे जर तुम्ही उभा राहिला नाहीत तर आमचा हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन जे आहे ते चिरडून टाकल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. आणि उद्धव साहेबांनी आमच्या पहिल्या भेटीतच आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेवा, आमचे जे सहकारी आहे त्यांच्याशी बोला. राऊत साहेबाला त्यांनी आमच्याकडे दिला आणि त्यांना सांगितलं की त्यांच्याशी चर्चा करा. आणि 2-3 वेळा चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की धारावीकरांना आम्ही पोरकं सोडणार नाही. आम्ही धारावीच्या जनतेच्या मागे, धारावीच्या न्याय मागण्यासाठी अख्खी मुंबई रस्त्यावर उतरवू. आणि आज उद्धव साहेबांनी आपला शब्द खरा केला. धारावीकराच्या वतीनं मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी देतो. आता TDR बद्दल ज्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, राऊत साहेब बोलणार आहेत, अनेक वक्ते बोलणार आहेत. बोलायला गेलो तर मी भरपूर बोलू शकतो, परंतु मला वाटतं ही वेळ तशी नाही आहे. परंतु या ठिकाणी धारावीकर जनतेच्या वतीनं, मी ज्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्या वतीनं, शिवसेना आणि शिवसेनेची जी सगळी फौज धारावीकरांच्या मागे उभी राहिली, विश्वासानं उभी राहिली, आम्हाला खंबीर साथ दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.